ओजस्वी पहिला नंबर. नमस्कार आजी. नमस्कार. शुभरात्री मॅम. शिवरात्री. सॉरी, शुभ जय श्रीराम. संध्याकाळ. काय म्हणायचं? जय श्रीराम. जय श्रीराम. मॅडम मी लिव्ह करतो मीटिंग. ओके. हा, घ्या घ्या विश्रांती. पाऊस आहे का तुमच्याकडे? हो मॅम. तुमच्याकडे पण पडतोय. मॅम इथे पण थोडासा आहे. असं आहे ना, पावसाळाच आहे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा. कोणी म्हंटल गाणं? मॅम मी ओजस्वी. येस, मला पाठवलं आईनी. आज म्हणणार का? ओके मॅम. अरे प्रियल जॉईन झाली होती ना, परत गेली काय ग प्रियल? सद्गुरुरायाची. आता ऐकलं ना मी तू म्हटलेलं गाणं, आता माझ्या डोक्यात तेच बसलं. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना. नमस्कार मॅम. वा वा. आज नमस्कार. आज परत आज नमस्कार आधी दिसतोय ओजस्वी. प्रियल प्रियल का ग, कशी आहेस का? सारखी बरी नसती प्रियल. काय पुस्तक आहे का सगळ्यांजवळ? नसेल तर शोधून घेऊन या, आणि वही आणि पेन पण ठेवा सोबत. हो मॅम. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. ओजस्वीला हसू येत आहे. ओजस्वीने गाणं रेकॉर्ड करून स्मिता मॅडम एक त्यांचे भागवतचा ग्रुप आहे तिकडे पाठवलं ते गाणं रेकॉर्ड करून. हो का? हा, मग ते ओजस्वी, चायने मला पाठवलं, आम्ही असं केलं म्हणून. मग मी ते ऐकलं, आता मी तेच म्हणायला लागले, मग ओजस्वीला हसू येत आहे. अरे वा ओजस्वी, तर मग आम्हाला म्हणून दाखव की. हा, दाखव तोपर्यंत ना. जो बाकीचे जॉईन होईपर्यंत. ओके मॅम. येऊ मग देत की नंतर प्रार्थना बाकी. घेऊ आपण. पहिले प्रार्थना घ्यायची का नाही तर? प्रार्थना घेऊया, येऊ देत की सगळे ऐकू देत ना, सगळ्यांना बरोबर, पण कळेल प्रार्थना. ना. आता किती जण आले? काय चौघ आहेत किती फक्त. जण आहे? येतात आहेत, येतात आहेत. टाकते परत, जॉईन टाकली मी लिंक. बापूंना बरं नाही आहे. हाय. अरे वा. हम्म. अच्छा, मग आजची मीटिंग त्यांनीच केलं, सुरू. सुरू करून दिली, मग होस्ट केलं. हो का? अच्छा, हम्म. मला को होस्ट करून ठेवा. हा, एकच जॉईन करा ना तुम्ही. मी करते, मग मला स्वतःला मी लॅपटॉप वरून थोड्या वेळाने जॉईन करते. माझा मुलगा एक बसलाय, स्टुडंट. केलं बघा. हो. हम्म. किती वाजले? 7:03 झाले, 5 वाजता रुको. चालेल. काय जर पहिले तिघं आलेत त्यांना द्यायचा चान्स. हो रिअल, बरोबर. ओजस्वी आणि आधी प्रार्थना म्हणायची.
दिलेली आहे ना सिरियल जवळ. ओजस्वीला तर दरच याला म्हणायला मिळणार असं केलं तर. कायम पहिला नंबर असतो ओजस्वी, है ना? गुड गर्ल आहे. त्याची प्रेझेंटी पण 100% होती माहितीये का? हो बरोबर. अद्विका अद्विका अनघा आल्या. अद्विका अनघा अनघा अद्विका. मला काय ते जुन्या मीटिंगचं अजून एक जॉग इन केलं का मागे मॅडम? हो मी लॅपटॉप वरून करते आणि मोबाईल बंद करते ना. अनघा अद्विकाने छानपैकी भारूड म्हटलं होतं त्या दिवशी. पाहिला का कोणी कार्यक्रम नंतर तरी? आधीनी पाहिला. मॅम मी होता कार्यक्रमात. हो तू होतास, अनघा अद्विका होत्या, मनवा पण चिन्मय होती. नव्हता, आम्ही दोघी होतो, मी आणि मॅडम होतो. मी होता. ओजस्वीनी थोडा पाहिला, तिच्या आईचा फोन आला होता. मॅम माझा इन्स्ट्रुमेंटचा क्लास होता म्हणून मी नव्हतो. कोण म्हणलं? काय? तर चिन्मय हे करा, व्हिडिओ ऑन करा. चला पटकन सुरू करूया, झाले 7:05. ओवी ठीक आहे का तुझा कॅमेरा? चला छान बसा, ताट बसा. अरे आधी जातोय येतोय जातोय येतोय, काय चाललंय? अनघा अद्विकाची पाहुण्यांनी खूप तारीफ केली. हो छान, दोघी हम्म. मस्त सजून आल्या होत्या बावल्या. काय अनघा अद्विका, चला मग आपण गाणं शिकू सगळे है ना? काय सांगितलं त्यांनी तुम्हाला, जरा सांगा बरं मला. काय म्हणाले त्या ऐकलं का तुम्हाला? पाहुण्यांचं भाषण? ऐकलं का सगळ्यांनी? अनघा अद्विकाला स्पेशल मॅम मेसेज दिला त्यांनी. काय म्हणाले त्या सांग पटकन. आठवत नाही. आठवत नाही? गाणं सुंदर गायल्या, तुम्ही गाणं शिकता का विचारलं तुम्हाला त्यांनी, हो ना? आणि मग म्हटलं की शिका, तुम्हाला आवडेल, तुम्हाला छान वाटेल. काय माझं जास्त लक्ष होतं पाहुण्यांकडे मग, का ग? त्या बोलून तुमच्याशी राहिल्या होत्या, तुमचं लक्ष कशात होतं मग? सुरभी चलो आली. कोण? ओजस्वी कोण हा कोण मॅम. म्हणाल होतं? प्रार्थना म्हणायची ना? प्रियल, ओजस्वी आणि कोण आलं पहिले? हा आधीच की, प्रियल, आधी आला होता ना? आधी. चला ओजस्वी ओजस्वी. पहिलं, आधी दुसरं, प्रियल तिसरं कडवं. ठीक आहे मॅम. छान बसा, सगळे हात जोडा. सुरभी स्पेलिंग बरोबर कर. गडबडीत गडबडीत. तिथे योगा असतो 7 पर्यंत, त्यामुळे तिची गडबड होते यायला वर. काही हरकत नाही, येते ना, महत्वाचं आहे. आय आय एक्स्ट्रा झालाय बघ. ओजस्वी अनम्यूट कर. हा मॅम. हा चला हात जोडा म्हटलं. ऐकूच नाही आली. हा म्यूट होती ती, परत म्हण. परत म्हण. हेच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हेच आमुचे
आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना. कधी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे जगणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितते ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे ते चांगले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमची प्रार्थना. शाबास. मीर कुठे आहेस रे? कोणी कोणी पाहिली वारी? शाबास. आपण खरी खरी वारी नाही ना करू शकत, आपण इकडे लांब राहतो ना. म्हणून काय असतं ते तुम्हाला दाखवलं आम्ही. सगळे आपले संत जे होऊन गेले ना, ज्ञानेश्वर, तुकाराम, गजानन महाराज, त्यांच्या पालख्या म्हणजे पादुका आता काय असतात, त्यांच्या पादुका ठेवलेल्या असतात त्यांच्या त्यांच्या मंदिरात. ज्ञानदेवांचं आळंदीला आहे, तुकारामांचं देहूला आहे. तिथून त्या पालख्या आषाढी एकादशी, मोठी एकादशी असते ना, चातुर्मास सुरू होतो, त्या एकादशीच्या दिवशी ते संतांना घेऊन, ते त्यांचे भक्त होते ना विठ्ठलाचे, तर मग त्यांच्या पादुका घेऊन बाकीचे वारकरी घेऊन जातात विठ्ठल दर्शनासाठी. म्हणून त्याला वारी म्हणतात. विठ्ठलाचा जप काय म्हणायचं, गजर करत, गाणी म्हणत असं घेऊन जातात. चालत चालत खूप अंतर आहे ते, पण चालत जवळजवळ 1 महिना ते लोक चालत असतात. त्याला वारी म्हणतात. आपण अशी छोटीशी वारी आपल्या पण शाळेत केली होती. ते आहे युट्यूबवर, तुम्ही बघा ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी. ओके. आणि संत कोणाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? झालंय आपलं बोलणं याच्यावर, हो की नाही? महाराष्ट्रात इकडे पण, कर्नाटकात पण खूप जास्ती संत झाले, पण आपल्याला जास्ती माहिती नाही. आपल्याला मराठी संतांची जास्ती माहिती आहे, कारण आपण त्यांचे अभंग, गाणी, भारुड गोष्टी ऐकत असतो त्यांच्या, मग आपल्याला ते जास्ती माहिती आहे. तिथे पण होऊन गेलेत बरेच. पुरंदरदास एक आहेत, आणखीन कोण बरं, इकडे इकडे संत होऊन गेलेत, पण जास्ती आपल्याला माहित नाहीत ते. त्यामुळे तिरुवल्लूर वगैरे. हा, तुम्हाला आहे ना इतिहासाच्या पुस्तकामध्ये, हिस्ट्रीच्या याच्यामधले नावं सांगा जरा संतांचे. हा, अक्का महादेवी. अजून कोण? अक्का महादेवी, अय्यक्की लक्कमा, पुरंदरदास. पुरंदरदास मला एक माहित होतं. अय्यक्की लक्कमा आणि अक्का महादेवी आहे. अच्छा. काय कितीच काय शाळेत? आणि बघा ते पाहुणे आलेत. आम्ही पण ट्विन्स आहे बघा. काहीतरी बघायचंय. कुशी बोलायचं पण. काय, आभा कुठे गेली?
पसायदान तिला म्हटलं आबानी आबाला पसायदानचे उच्चार स्पष्ट करायला सांगितले हम्म. आपण. हा, कुठे गेली ती काय तिला? ते लायत्या वेळी ओवी हे म्हणणार होता ना अथर्व, ती हो नाही बरोबर. म्हणली. नाही 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 आणि बरोबर. हिचं अजून एवढं पाठ पण नाही, अपूर्व बाजूला थांबून. नाही नाही पाठ करायची गरजच नव्हती. हो ना. पण आता आपल्याला कळलं, त्यामुळे हो आता ना. आबा छान स्पष्ट उच्चार आता करायचे मस्त. आहे तिचे खरं स्पष्ट आहेत उच्चार, पण हम्म. प्रॅक्टिस पण नाही केली ना. नाही, खूप छान होय. खूप छान म्हणतात तिने, खूपच छान. दिस इज बेटर ना. जा आता, आम्हाला वर्ग सुरू करायचा आहे. म्हणणारेस काय पसायदान पुन्हा? ओजस्वी ओजस्वी गाणं म्हणते का मग? ओजस्वी हा. कर सुरुवात. आज आपण ओजस्वीच्या आज गाण्याने सुरुवात. ओजस्वीच्या गाण्याने सुरुवात करूया. आणि मग चला. या दोघी छोट्या, त्यांनी खूप छान केला हा. बघा सगळ्यांनी आवर्जून. आणि काय होतं माहिती, आपण असं सादरीकरण केलं ना की आपला आत्मविश्वास वाढतो, आपण कुठेही सादर करू शकतो. 4 लोक जमली आहेत, गाणी म्हणतायत, मजा येते ना आपली आपल्याला. आता ते ओजस्वीचं मी गाणं ऐकलं तर मी तेच म्हणायला लागले सारखं. म्हण, अनम्यूट कर. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्यांच्या राशी, सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुण्या काशी. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती, नाम संकीर्तने नित्य आनंदे नाचती. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्म हत्या हरिती करिता दंडवत, लोटांगण घालिता मोक्ष डोळे पायात. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा निगमासी, अनुभवते जाणती जे गुरुपदीचे रहिवासी. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. प्रदक्षिणा करून देह भावे अर्पिला, श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. शाबास. त्या पाहुणे आले होते ना, त्यांनी काय सांगितलं, पाठांतर करावं, लिहावं रोज. म्हणजे काय होतं, लिहिताना एकदा तुम्ही लिहिलं की दोनदा वाचलं जातं, हो की नाही. एकदा आपण लिहितो म्हणून तेव्हा वाचतो लिहिताना, आणि काय लिहिले म्हणून पुन्हा पाहतो. त्यामुळे एकदा लिहिलं की दोनदा अभ्यास होतो कुठल्याही गोष्टीचा. म्हणून आम्ही सांगतो ना तुम्हाला, लिहून पाठवा, बरोबर की नाही. सांगतो ना, लिहा हो लिहा. मॅम. आणि हे आम्ही सांगतो ना की तुमच्या सगळ्या अभ्यासासाठी उपयोगी आहे. काय, फक्त मराठीचा नाही, कुठलाही अभ्यास लिहून करायचा. क्वेश्चन आन्सर्स पुन्हा पुन्हा लिहून काढले ना, तुम्हाला तिथे परीक्षेत सुद्धा दिसतं वहीत कुठे लिहिलंय आपण, आपोआप सगळे अक्षर शब्द दिसतात त्यातले. काय अनगाद्विका, त्या आलात का ग, म्हणणार म्हणणार. आणि विसरू नका आता पाठ केलेलं, काय हा, मध्ये मध्ये म्हणत राहायचं, रोज नाही म्हटलं तरी. नाही तेवढं छान पाठ केलेलं काय उपयोग विसरलं तर, हो ना. म्हणा. आवाज मोठा कर, थोडं जवळ या, जवळ या किंवा त्याचा थोडं वाढवा जवळ या, आवाज. जवळ या थोडं. आवाज थोडा मोठा करा स्पीकरचा. आणि कोणी लिहिलं आहे भारूड? संत तुकारामांनी. ते ठीक आहे. बहुतेक ते नाहीये संत तुकारामांचं, मलाही मी शोधलं मिळालं नाही. नाही कारण आहे ना, तुका म्हणे. नाही, ते तुका म्हणे लिहिलं, याच्यात तुकाराम हे आला म्हणून आहे. आणि बहुतेक त्यांनी नाही लिहिलं ते पारंपरिक. मी आठवणीतल्या गाणीमध्ये पण पाहिलं त्यांनी त्यात नाही पारंपरिक गीत म्हटलंय. बघावलं, लोकगीत म्हणून आलं माझ्या ह्याच्यात.
हा, बरं ठीक आहे, ते चालेल. शेवटी तुम्ही आहे पण ते तुकाराम हे सद्गती झालं म्हणून. हो तेच तर मला हा. वाटलं. right. बोला. हम्म. चला म्हणा. टाळ कुठे गेले आज? फुगडी फू मला सकाळ माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाय फू फुगडी फू मला सकाळ माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू आत पुकड बाहेर पुकड डोंगराचा वेळू आत पुकड बाहेर पुकड डोंगराचा वेळू महात्माही नाव गेला तोही पोर खेळू आता फुगडी फू फू बाय फू फुगडी फू मला सकाळ माझ्या गोविंद तू र गोविंद तू मायले की गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी मायले की गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी तुकाराम सात गुरु पाय आता फुगडी अरे पुढे गेलात तुम्ही एकदम. लुगडं माझा फोन सोडून कुठे गेला? जावे याच्या ताटी आता फुगडी. फुगडी फू. ठीक आहे. हा, गडबड झाली एकदम. म्हण म्हण पुढे मायले म्हण. की गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी मायले की गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी लुगडं सोडून येऊ लागली जावयाच्या ताटी. साठी आता फुगडी फू फू बाई फू. फुगडी दमला दमलास काय? गोविंद तू र गोविंद तू नवी नवी नवरी तेव्हा शेवली वाणीलास नवी नवी नवरी तेव्हा शेवली वाणीलास आता झाले चिल्लर पिल्लर कोंबडी वाणी सुंदर फुगडी फू फू बाई फू फुगडी फुगडी फू. मला सकाळ माझ्या गोविंद तुला गोविंद तू काजळ आली कुंकुल आली टिकली दाबी लोका काजळ आली कुंकुल आली टिकली दाबी लोका देवाची जसं नाही रंग झाला फिक्का आता फुगडी फू फू बाय फू फुगडी फू मला सकाळ माझ्या गोविंद तू र गोविंद तू संतांची निंदा केली निंदा नाही बारी संतांची निंदा केली निंदा नाही बारी तुकाराम शरण गेले साध गुरु पाय आता फुगडी फू फू बाय फू फुगडी फू मला सकाळ माझ्या गोविंद तू र गोविंद तू फू बाय फू फुगडी फू मला सकाळ माझ्या गोविंद तू र गोविंद तू मला सकाळ माझ्या गोविंद तू र गोविंद तू मला सकाळ माझ्या गोविंद तू र गोविंद तू शाब्बास. मस्त, खूप छान. छान. करायचा अभ्यास. चला, आज आज आपला जो आपण शेवटी घेतो तो सेगमेंट आपण पहिले घेतला. पहिल्या घेतला. जरा उत्साह वाढवूया म्हटलं मुलांचा. काय तृषदा, बरेच दिवसांनी आली का? तृषदा आज अवनीने आली. अवनीने पण अवनी, छान केलं बरं परवा. छान गोष्ट छान सांगितली. गोष्ट सांगितली. आपल्या सगळ्या मुलांनी छान सांगितल्या गोष्टी. सगळ्यांनी बघा आवर्जून. कळलं? छोटी छोटी मुलं पण आली होती. काय लहान गटातली. पुस्तक आहे सगळ्यांजवळ? पान नंबर पान 35. 35. पान 35 काढा. 35. मॅडम, पुढच्या वेळी यांना आपण ना हे पाठवू, PDF पाठवावी लागेल एका नवीन चॅप्टरची. त्याच्यातलं सगळं झालं ऑलमोस्ट. हो का? पुढचं पुस्तक सुरू करू मग. आता 2 गट करायला पाहिजे त्यांचे. बोलूया, चालेल. आता आज आज हा धडा घेऊया. छान. जरा मिनूचा जलप्रवास झाले वाटतं सगळ्यांना. सगळे झाले, सगळे झाले. अनघा आद्विकाला सगळे येणार, पहिलेपासून आहेत. चालेल. काय नाव आहे धड्याचं, कोण सांगेल? 35 पान काढलं तर 35. हा, बोल चिन्मय, सांग. हे आधीला कॅमेरा ऑन करायला सांगून ठेवा. आधी वाचणार आहे पहिला पॅरेग्राफ. चला आधी. आणि हल्ला जागेवरून ना तर पहा,
आईला तुला बांधून ठेवायला सांगणार आहे मी. वाच पहिला पॅरेग्राफ. केलं का? उघडलं का पुस्तक? सगळ्यांनी लक्ष द्या. मॅम म्यूट आहेस, कोणता धडा? म्यूट आहेस तू. आधी तू म्यूट आहेस. हा, ओवी मॅम पेज नंबर 35. 35. आपली आई आपल्यावर किती माया करते. हे खाऊ पहिले धड्याचं नाव वाचणं. असं वाचतात का डायरेक्ट? मोठी आई. आपली आई आपल्यावर किती माया करते. खाऊ पिऊ घालते. पोटाशी घेते. गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. या आईहून एक मोठी आई आहे. ती देखील किती छान आहे. तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. हे जेवणाचे ताट पहा. जातला प्रत्येक जिन्नस जिन्नस. मोठी एक आई मिनिट थांब. यातला म्हण. यातला प्रत्येक जिन्नस. प्रत्येक जिन्नस. यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडा सुद्धा त्या आईने दिले. दगड सुद्धा त्या आईने दिले. कोण बरे अशी ही मोठी आई. तिचे नाव भूमी, जमीन. समजला का सगळ्यांना पहिला पॅरेग्राफ? ठीक आहे. आपण वाचून, मॅडम तुम्ही नंतर समजून सांगाल का? पहिले वाचून घेऊया का? हा, ठीक आहे. तर आता कोण वाचेल? मी सांगते. वाचून घेऊया. चालेल. अनघा आधी का? अनघा पहिले तू वाच. ठीक आहे मॅम. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते. मातीच आहे जमिनीत. पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जेवणाच्या ताटाला प्रत्येक जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला. म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात. गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात? शेतातच ना. पाटी पेन्सिलीचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. ठीक आहे. अद्विका वाच. चहाची साखर घ्या. ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस
इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी. ठीक आहे. हा चिन्मय. येस मॅम. तुम्ही वापरता ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कोठून मिळतो? एक मिनिट. असं कापसाचे कोठून असं वाटशील का? कापसाच्या नंतर फुलस्टॉप आहे ना, पूर्णविराम. तर थोडासा पॉज घ्यायचा, थोडं थांबायचं आणि मग पुढचं वाचायचं. पुन्हा वाच. कापूस सूत कशाचे असते पासून पुन्हा वाच. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कोठून मिळतो? कापसीच्या झाडापासून. कपाशीच्या झाडापासून. रेशीम कोठून मिळते? रेशमाचे किडे असतात. तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीन प्रत्येक जिन्नस निर्माण करते हे तुम्हाला यावरून कळून येईल. चांदी, थांब एक मिनिट आता झालं. हा ठीक आहे. मिहीर पुढचा पॅराग्राफ. चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पितळ, तांबे कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने, रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? एवढंच नाही, अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी अन प्रत्येक कारखाना चालतो. कारखाने नसते तर लोखंडाची खुर्ची व पलंग मिळाले नसते. लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते. लोखंड आणि कोळसा नसता तर. सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? छान. ओके. ओजस्वी वाच. आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल. पेन्सिल घ्या हातात. पेन्सिल घेऊन बोट फिरवा. तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांचे.
घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. दाराच्या कड्या तुळया 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 तुळया. तुळया व बिजागऱ्या लोखंडी आहेत. बस ठीक आहे, छान. हे नवीन नवीन शब्द आले आहेत, थोडस लक्ष देऊन वाचा. ठीक आहे, आपण याचं नंतर बोलणार आहे याच्याबद्दल. ओवी कुलकर्णी, हा मॅम. वाच पुढचं. यातील दगडामाती दगड आहे जमिनीची का? काय दगड दगड आहे का? माती. दगड आहे. यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली. विटा कशाच्या आहेत? लाल माती कुठून आणली? जमिनीतूनच. चुना कुठे मिळतो? जमिनीत. चुना खडीचे खडक असतात. चुना या खडकापासून काचा उच्चार न वेगळा नाही करायचा आहे ओवी. अनेक खडक म्हणून तर अनुस्वार दिलाय. चुना या खडकांपासून असं. खडकांपासून तयार करता. लाकूड कुठून आणले? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या गऱ्या काड्या कुलुपे बिजागऱ्या कड्या गऱ्या काड्या आहे का ग? कड्या. तू आहे का नाही ओवी? तू बाबांच्या याच्यावर पण जॉईन झाले ना? पण बाबांच्या याचा पण नाही कॅमेरा चालू? माहिती नाही, पण बाबाला मोबाईल लागते. मग ते जॉईन झाले ना? मग त्याला ऑफ जॉईन करून दे. झाले. हा, आयफोन बाबाला तू फोनवरनं जॉईन झाले का? काय होतं ना, कळत नाही तुझं एक्सप्रेशन पण आम्हाला. हे बघ, आता तू ते शब्द वाचला तो बिजागऱ्या, व्यवस्थित वाच बरं. बिजागऱ्या कळत नाही ते बरोबर. लिप मुवमेंट पण कळत नाहीत आम्हाला. बोलतोय आता, बोलतो शब्द म्हणतो. बिजागऱ्या. म्यूट झाली तू. पुन्हा म्यूट झाली. म्यूट झाली ती. अरे ओवी, अनम्यूट कर. ओवी, बरं थांब. प्रयाण वाच. मॅम सॉरी मॅम. बिजागऱ्या काड्या कुलुपे नीट वाच राजा. कड्या कुलुपे खिळे बसवले आहेत. हे लोखंडाची भूमातेच्या पोटातच सापडते. ले कुठे आहे तिथे? लक्ष देऊन सापडते. ठीक आहे, थांब. प्रयाण, मॅम टेक्स्टबुक नाही भेटत आहे. तू कागदापासून करून काय राहिला मग? मी ऐकत आहे. अरे पण वाचायचं पण आहे ना सगळ्यांना. वाचील कधी?
तुम्ही दोघी काय करताय ग? अनघात्विका लक्ष हेडफोन्स द्यायचं लावतात. ते मध्येच वाचायला लावणार आहे ते ज्यांचं वाचून झालं त्यांना पण. आणि प्रयाण तुला मगापासून सांगितलं ना की पुस्तक शोधून आणा म्हणून सगळ्यांनी. आणि मराठीच्या क्लासच्या वेळेस पुस्तक घेऊन बसायचं आहे ना. बा आता मिळत असेल तर सांग, आईला सांग शोधायला पटकन. प्रयाण ओके. प्रियल वाच. ठीक आहे मॅम. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमीन जमिनीमुळे ती मिळालेले आहे हे तुमच्या आता लक्षात आलेच असले. तुम्ही दूध, दही, तूप खातात. गाई म्हशींपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशीन जगतात कशावर? गावात व खडबा यावर गवत व कडबा यावर. यावर यावर हे कोण यावरला थांबायचं. फुल स्टॉप आहे की नाही? हो मॅम. हा, तिथे थांबायचं, नाही तर ते एक वाक्य होईल, मग कळणारच नाही अर्थ. हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. जगता जी जी सुंदर जगात गोष्ट जगात जगात सॉरी मॅम. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली उत्पन्न आहे. उत्पन्न झालेली आहे. जगलेली जगलेले आहे व वाढत वाढलेली वाढलेली आहे. आहे. ठीक आहे, एक मिनिट थांब. सुरभी वाच. अरे सुरभी आहे ना? वाच. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा साखर, पाटी पाटी पेन्सिल देते, सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. अन मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. त्या भूमीतले अन्न खाऊनच अन्न आहे ना. अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास नको का? नको का? प्रश्न विचारलाय ना. नको का? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. कळलं का धडा कशाबद्दल आहे? लेखिकेचं नाव? लेखिकेचं नाव राहिलं. मालतीबाई दांडेकर. मॅडम एक सेकंद, ऋषधाचाच राहिलाय फक्त एकच. हो तर का? पॅरेग्राफ कुठला पण सांगा वाचायला. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस वाच. पिक्चरच्या खालचं पॅरेग्राफ. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजे तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोधळाची भाकरी, तांदळातला भात, गहू, तांदूळ वे जोगळे कुठून तयार गेहू आहे होतात? का? ते गहू आहे ना. जोंधळे. गेहू नाही, गहू. गहू, तांदूळ, जोंधळे. सावकाश. हळू वाच. बघ मागे वाघ आलाय का? बघ तृषदाच्या मागे वाघ दिसतोय का?
ट्रेन नाही पकडायची ना, आहे. कोणाला नाही ना दिसत आहे? नाहीये. सावकाश सावकाश. वाच. गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार जोंधळे. होतात? जोंधळे. जोंधळे कुठे तयार होतात? शेतात ना. पाटी, पेन्सिले, मऊ दगड ही जमिनीतून सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. रोकेल कुठे सापडते? जमिनीतल्या आणि खाणीत. केळी, कवटे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षी, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळं जमिनीतून मिळतात. जमीन नसली तर ह्यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या मिळाला नसता. मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधाची सगळे झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. वाढतात. आहे ना आपली आई मोठी. छान, बस. बस ठीक आहे. हा. आधीने वाचलं का मॅडम? हो, आधीनी पहिलंच वाचलं होतं ना. आणि आधी अच्छा. व्हिडिओ ऑन कर. आता आम्ही आता प्रश्न वगैरे सगळं विचारणार आहे. आता कुणालाही विचारू, त्यामुळे व्हिडिओ ऑन असलेले दिसले पाहिजे. प्रयाण. हा, प्रयाण व्हिडिओ ऑन कर. मॅम मी शोधलं, मला बुक नाही भेटत आहे माझं. बरं ऐक आता. बरं, आता पीडीएफ पाठ. पुढच्या क्लासला घेऊन यायचं. आणि मग तो हे कसं लिहिलंस तू? मागच्या वेळी नंदाचे साहस लिहायला सांगितलं होतं, ते कशात बघून लिहिलंस? कुंदाचे साहस का लिहिलंच नाही? कुंदाचे, नंदाचे नाही, कुंदाचे. लिहिलंच नाही. आणि सांगायचं नाही का पुस्तक नाहीये म्हणून. तो पीडीएफ पाठवली आहे, पीडीएफ मधनं तुला वाचता आलं असतं ना. आता मग ठीक आहे. प्रियल व्हिडिओ ऑन करा. चला आता मॅडम समजून सांगा, त्याच्यावर प्रश्न कळलंय उत्तर काय तुम्हाला? कळलंय का धडा कशावरचा आहे सांगा बरं? मातीवर आहे. आणि ओजस्वी? मॅम आपल्या धरतीवर आहे. बरोबर, धरतीवर आहे ना. हे सगळं माती पण बरोबरच आहे, पण ती माती कशावर आहे? पृथ्वीवर आहे ना, आपल्या पृथ्वीच आहे. मॅम त्याला मोठी आई म्हटलंय ना. हा ओजस्वी? मायभूमी बद्दल आहे. मायभूमी बद्दल आहे, बरोबर आहे. आता आपण इथे राहतो म्हणून आपली भारत भूमी, भारतमध्ये राहतो, भारतात राहतो म्हणून. पण एकूण हे जमिनीबद्दल आहे. आपण ज्याच्यावर उभे राहतो, तुम्हाला माहितीये का? सकाळी उठल्यावर एक श्लोक म्हणतो आपण, माहितीये? समुद्र वसने देवी. कोणाला येतोय? म्हण मिहीर. म्हण. पर्वत कुणाला येतं? पर्वत मिहीरला येतोय. मिहीर म्हणतो का? मला पाठ आहे. म्हण तरी. समुद्र वसने देवी. समुद्र वसने देवी, देवा वहती केतवा. जरा पुढे ये, ऐकू येत नाहीये, दिसत पण नाहीयेस. समुद्र वसने देवी, पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. आपण सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावतो ना, पादस्पर्श म्हणजे पायाने स्पर्श करतो ना आपण, म्हणून आपण पृथ्वीची क्षमा मागतो. ती आपल्याला आई समान आहे. आता पृथ्वी नसेलच तर आपण राहू का सांगा बरं? उभं तरी राहू शकू का आपण? नाही ना. पाय ठेवायलाच पाहिजे ना आपल्या जमिनीवर. कोणाला येतं का जमिनीला पाय न लावता चालता येतं का कोणाला? पक्षी जरी हवेत उडले तरी येतात, खालीच बसतात ना दाणे टिपायला वगैरे. त्यामुळे सगळ्यांना जमिनीला पाय लावावेच लागतात. म्हणून आपल्या ह्याच्यात शिकवलंय असं की उठल्या उठल्या धरतीची माफी मागायची, क्षमा मागायची, की आम्ही तुला पाय लावतोय, आम्हाला क्षमा कर. म्हणजे आपल्याला पूर्वीपासून पृथ्वीला आपण देव मानलेलं आहे. म्हणून त्यांनी आता मोठी आई असं नाव देऊन
मालतीबाई दांडेकर यांनी तिची महती म्हणजे महत्व काय आहे ते आपल्याला सांगितलंय. तर तुम्हाला लहान मुलं आहात ना तुम्ही, तुम्हाला एवढं सगळं माहित नाहीये म्हणून ते तुम्हाला सांगितलंय त्या धड्यातनं. एक शेवटचा जो पॅराग्राफ आहे ना त्याच्यामध्ये सगळं सार आलेलं आहे. सगळं सार आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या मातृभूमीबद्दल कसं लिहिलेलं आहे ते एक वेळा मॅडम तेवढं वाचून. धरणी माताचा एक रूप आहे म्हणून शेवटचा पॅराग्राफ. हो. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते. हे दागिने कसे देते? कोणाला माहितीये दागिने कसे देते? मॅम सांग, आधी सांग. मॅम कारण की पृथ्वीमध्ये हे असतात, मिनरल्स असतात, म्हणून मिनरल्स मधून दागिने बनतात. आणि कोणाला माहितीये? काय मराठीमध्ये बरं, दागिने दागिने कशाचे बनवतात सांगा मला. दागिने कशा कशाचे असतात सांगा. सोन्याचे, चांदीचे. सोन्याचे, चांदीचे. सोनं कुठे सापडतं माहितीये? मॅम गोल्ड माइन्स. गोल्ड माईन म्हणजे काय? माईन म्हणजे काय? मला तर इंग्लिश येत नाही बाबा, आपण इंग्लिश शिकलो नाही. मॅम खाणी. आणि दिलंय ना, त्याच्यात आलंय ना. आहे ना. हा? आहे खाणीच आहे. आहे की नाही खाणी? शब्द दिलेले आहे सगळे. हो. पण आता याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते आहे की अशी जी धरणी माता तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. मातृभूमी म्हणजे अख्ख्या धरणी मातेबद्दलच लिहिलंय, पण लिहिलेलं आपल्या आहे. आता भारतात आपण राहतो म्हणून भारताबद्दल जास्ती. आणि त्यात आपल्या भारताच्या मातृभूमीमध्ये आपल्याला काय काय आपल्याला ती मातृभूमी देते त्याच्याबद्दलचं सगळं वर्णन आहे. वर्णन आहे. बाकीच्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या देशात बाकीचे देश पण बाकीच्या लोकांसाठी त्यांची स्वतःची मातृभूमी आहे ना. त्यांच्या याच्यामध्ये वेगळं काहीतरी पिकत असेल. आपल्या भारतात काय पिकतं त्याच्याबद्दल सगळं सविस्तर दिलेलं आहे. आता त्याच्यातले नवीन नवीन शब्द आहेत ते तुम्हाला मॅडम सांगणार. आता मी पण मॅम वाचते एकदा धडा, पण थोडं थोडं वाचून कोणाला शंका आली तर पुढे सांगा. हा, आणि थोडस ना आपण आता वाचताना बघायचं फुलस्टॉप कुठे आहे, पूर्णविराम कुठे आहे, क्वेश्चन मार्क कुठे आहे. हा, आणि तिथे तिथे तसंच थांबून स्वल्पविराम असेल तर थोडस थांबायचं, म्हणजे आपलं वाचन किंवा बोलणं पण सुधारतं तसं केल्यामुळे. मला जरा दम लागतो कारण मला जरा त्रास आहे, त्यामुळे तुमच्यासारखं मी नाही सलग बोलू शकत. ओके. मोठी आई, आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. आपल्या आईपासून सुरुवात केली आहे. या आईहून एक मोठी, आईचं का असं म्हटलं असेल बरं? कारण आता तुमच्या दृष्टीने तुम्हाला तुमची आई देते ना सगळं. तुमचा पुरता विचार केला तर तुम्हाला काय वाटतं, सगळं आई देते आपल्याला, हो की नाही? जेवण जेवण बनवून आई देते, कपडे आई घेऊन येते, किंवा शाळेत सोडायला आई येते, बरोबर की नाही? म्हणून तशी ते केली की आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते ना आपली आई. या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने तुम्हा आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारं लाकूड, दगड, दगड सुद्धा त्या आईने दिले आहेत. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी किंवा जमीन, हे समानार्थी शब्द आहेत, आपण शिकलोय ना. आणि बघा, भूमीतला भू दीर्घ आहे, पहिलं अक्षर असलं तरी दीर्घ आहे, ते लक्षात ठेवायचं. भूमी, बरोबर की नाही? ससा पहिला हे शब्द अक्षर ह्रस्व असतं, पण भूमीतला भू दीर्घ आहे. भूमी, जमीन. जमिनीत जिन्नस काय आहे? जिन्नस माती. म्हणजे काय? हम्म? त्याला जिन्नस म्हणजे काय सांगा, कुणाला कळलं जिन्नस? जिन्नस म्हणजे काय माहितीये का? पदार्थ. पदार्थ, वेगवेगळ्या गोष्टी, मॅम वस्तू. वेगवेगळ्या वस्तू, पदार्थ, पण आता गोष्टी. जेवणातल्या ताटातले जिन्नस म्हणतात आहे ना, मग कशाबद्दल बोलतोय आपण? जेवणातल्या ताटात काय असतात जिन्नस म्हणजे? मॅम खाण्याचे पदार्थ.
खाण्याचे पदार्थ, जेवणातल्या ताटातले खाण्याचे काय पदार्थ. असतं ताटात? बघू आता कळेल कोण कोण काय काय जेवतंय. ते दिलेले दिलेले पण आहेत, आता त्याच्यामध्ये व्हेरायटी दिलेली आहे छान. हो ना, नाही पण ही मुलं काय जेवतात ते कळेल ना आपल्याला. अच्छा, नुसतं तुमच्या मॅगी नूडल्स खातात का पोळी भाजी भाकरी खातात? हो ना, काय असतं कोणाच्या ताटात काय असतं? पोळी पोळी भाजी पोळी वरण भात भाजी, भाजी आमटी. वरण भात पापड पिझ्झा लोणचं. पिझ्झा कोण खातं? हम्म. पिझ्झा पोळी 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 भाजी. खातात पोळी सगळी भाजी शहाणी जाम. मुलं आहेत बाबा आपली. अनघा आद्विका, पोळी व्हिडिओ ऑन करा. भाजी जाम. आमचं रिअल मॅम मॅम पोळी भाजी जाम. शाब्बास. जाम पण छान. ए दार लाव बाबा. पण इथे जे लेखिकेने वर्णन केलेलं आहे त्या जेवणाच्या ताटात काय आहे ते सांगा. ते वाचूया ना, तिथपर्यंत पोहोचले नाही मॅडम अजून. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते मातीच आहे जमिनीत. पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात? शेतातच ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. कळलं तुम्हाला? हा, म्हणजे आता असं पण जोड्या जुळवामध्ये येऊ शकतं. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी. जोंधळ्याला दुसरा शब्द काय आहे माहितीये का? जोंधळ्याला दुसरा शब्द, समानार्थी शब्द. तृषदा अनम्यूट कर. जवार जवार नाही, ज्वारी. जवार झालं ज्वारी. हिंदी. ज्वारी, ज अर्धा वा री, ज्वारी. ज्वारी. तांदळाचा भात. आता कुठे कुठे तांदूळाची पण भाकरी करतात, पण जास्ती करून तांदूळाचा भात करतात. मग हे कुठं सगळं पिकतं माहितीये का? कोणी शेत पाहिलंय? सगळं शेतात पिकतं की नाही? शेत पाहिलंय ना? दिसतं आपण गावाला जाताना वगैरे, किंवा कोणाकोणाच्या घरी असेल पण, आजी आजोबांची शेती असेल पण. शिवाय पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. आता तुम्ही खाण म्हणलात ना मगाशी, त्या खाणीत सगळं जे जमिनीच्या खाली सापडतं ते खाणीत सापडतं म्हणतात. रॉकेल तिथेच सापडतं, पेट्रोल तिथेच सापडतं, कोळसा तिथेच सापडतो. नंतर आणि कोळसा हा दगड आहे एक प्रकारचा. असे वेगवेगळ्या तऱ्हेचे दगड सगळे खाणीत म्हणजे जमिनीच्या आत सापडतात. खणल्यावर मिळतात ते आपल्याला. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळे मिळतात. सगळ्यांची झाडं कुठे असतात? जमिनीवर उगवतात ना. कोणी पाहिलंय का आकाशात उगवलेलं झाड? नाही ना. सगळी झाडं जमिनीवर असतात. पाहिलंय का कोणी आकाशात उगवलेलं झाड? साधारण तरी दिसलंय कोणाला? नाही ना. कुठलंही झाड असलं, आपण कुंडीत लावलं समजा, तरी त्यात खाली काय घालतो? माती घालतो की नाही? कुंडीत आपण आता आपल्या इथे कोणाचे इंडिपेंडंट घरं नसतील, फ्लॅटमध्ये आपण बाल्कनीत लावतो झाडं. मग ती कशात लावतो? कुंडीत लावतो. पण कुंडीत काय घालतो? माती. कुठून मिळते? जमिनीतून. हो की नाही? जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधाची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी? आपली आई मोठी म्हणून ती मोठी आहे ना. सगळंच ती देते आपल्याला. खाण्याचे पदार्थ, औषध सगळंच ती देते. रॉकेल म्हणजे स्वयंपाक बनवायला पाहिजे ना पूर्वी. हा मम्मी, ते सगळं आयत देती जमीन. हा आयत देती जमीन फ्री. आयतं देते ना, फ्री मध्ये देते ना. अगदी फ्री मध्ये नाही. आता शेतकरी शेतात काम करतो, बी लावतो, मग येतं, पण ते देते भरपूर.
आपण एक दाणा लावला तर ती भरपूर दाणे देते त्याचे आपल्याला. आपण एखादं बी लावतो मग एक झाड येतं की नाही, एक बी लावल्यावर एक झाड येतं. त्या झाडाला मग काय येतं, मिरची असेल, टोमॅटो असेल तर एकच टोमॅटो येते का एक बी लावलं म्हणून? नाही, भरपूर टोमॅटो येतात की नाही, किंवा भरपूर मिरच्या येतात. म्हणजे आपण एवढंच एक पेरलं तर एवढं मिळतं आपल्याला जमिनीतून, हो की नाही? तुम्ही वापरतात ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कुठून मिळतो? शेतातून, कपाशीच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाचे किडे असतात, तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीचे झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळून येईल. सोपं आहे सगळं. मग रेशीम कशापासून मिळतं? रेशमाचे किडे असतात आणि ते तुती नावाच्या झाडावर जगतात, असतात. आणि कापूस तर जमिनीत उगवतो, अशी बोंड असतात त्याची, त्यांना कापूस काढून त्याचं कारखान्यात देतात, त्याचं कपडे बनतात. कॉटन कॉटन म्हणतो ना आपण, कॉटनचे कपडे घालावेत. कॉटन म्हणजे कापूस, कापसापासून बनतात आपले ड्रेसेस वगैरे. चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्याच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. पितळ तांबे कथील नसते. अरे देवा, पितळ तांबे कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? एवढेच नाही, अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचं सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे सगळे बनलेच नसते. लोखंड आणि कोळसा नसता तर सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? बरोबर आहे ना? सगळंच जमिनीत मिळतं ना. आता आपली मेट्रो वरनं चाललीये, आकाशात म्हणजे वरून चाललीये ना, रस्त्यावरून नाही चाललीये, वर ब्रिज वरून चाललीये. पण तिथे जे हे घातलेत रूळ, ते सगळे लोखंडाचे आहेत. ते बांधले त्याच्यात पण सगळ्या लोखंडाच्या सळ्या घातल्यात, त्यामुळे ते मजबूत झालंय. सगळं मिळालं कुठून? जमिनीतून, हो की नाही? आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांचे. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. दाराच्या कड्या, तुळया व बिजागऱ्या लोखंडी आहेत. कड्या माहिती आहेत सगळ्यांना, दाराची कडी माहितीये. तुळया माहिती आहेत का? तुळया माहितीये? सांग तुळशीदा. काय माहिती ना? घर मजबूत व्हायला वर जे छप्पर असतं ना, आपण पूर्वी लाकडी घालायचे, ते आता लोखंडी घालतात. ते मजबूत व्हायला पाहिजे ना, नाही तर दपकन पडेल ना. ते मजबूत व्हायला आधी मोठे मोठे लोखंडी बार टाकतात, त्याला तुळया म्हणतात. मजबूत असतं ना लोखंड, खूप दिवस टिकतं, त्याला तुळया शब्दार्थामध्ये म्हणतात. आणि बिजागरी शब्दार्थ म्हणजे दार जिथे जोडलेलं असतं ना भिंतीला, किंवा लाकडीच पुन्हा पट्टी असते तिथे, असं छोटं छोटं लोखंडी असतं. नंतर बघा जाऊन बिजागिरी, त्याला दार आणि चौकट असं जिथे जोडतात दार उघड झाप व्हायला, त्याला बिजागरी म्हणतात. दोन याला इथं असं असतं, ते असं एवढा एवढा हे असतं, त्याला 3 स्क्रूनी 4 स्क्रूनी फिट केलेलं असतं, त्याला बिजागरी म्हणतात. नंतर बघा जाऊन. यातील दगड माती जमिनीतूनच, किती प्रियल जाते येते, यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली. विटा कशाच्या आहेत? लाल मातीच्या. लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? जमिनीत चुनखडीचे खडक असतात, चुना या खडकापासून तयार करतात. लाकूड कुठून आणले? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलपे, खिळे बसवले आहेत. हे लोखंडही भूमातेच्या पोटातच सापडते.
तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता, हे सगळा सत्यानाश केला या गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबा यावर. हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी देते, चहा साखर, पाटी पेन्सिल देते, सगळे सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण नेहमीच मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास नको का? आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. कळलं? सोप्पा आहे, धडा सोप्पा आहे ना? कुठला अडलाय शब्द अडलाय? मॅम कडबा म्हणजे? कडबा म्हणजे हे वाळलेलं गवत घालतो ना. काही वेळा ओलं गवत खातात, काही वेळा तिथे जेव्हा आता दिलेलं आहे. उन्हा थांबा एक हा? मिनिट, तिथे दिलेला आहे शब्दार्थ. असू दे कणीस ना. कणीस असतं ना याचं, हो, त्याचे जे तेच उरलेलं त्यालाच कडबा म्हणतात. जे कणीस वर वाळलेलं हे असतं ना, वाळलेलं जे असतं ना कडबा त्याला म्हणतात. गवत म्हणण्यापेक्षा हे पीक सगळंच आपण खाऊ शकत नाही ना. पीक जे उगवतं त्याचं सगळं नाही, फक्त आपण धान्य धुन्य काढून घेतो, बाकीचं खालचं उरतं. त्याला कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग किंवा वैरण, त्याला कडबा म्हणतात. मग सुका पण असतो, ओला पण असतो. मातृभूमी जन्मभूमी, प्रेमभाव बाळगणे, प्रेम असणे. तुळया लोखंडाच्या जाडसाळ्या त्याच्या घातलेल्या असतात आत, आणि बरं सिमेंट असतं, त्यामुळे अशा तुम्हाला दिसणार नाहीत. त्या कुठे याचं बिल्डिंगचं बांधकाम चालू असेल ना, तुम्हाला तिथे दिसतील अशा सळ्या उभ्या केलेल्या. उभ्या पण असतात, आडव्या पण असतात. मजबूत मेट्रो होतं त्यामुळे. मेट्रो कन्स्ट्रक्शन बघितलंय ना? मेट्रो त्याचे पिलर, कन्स्ट्रक्शन. हा, त्याचे पिलर जे असतात ते सुरुवातीला जे डायरेक्ट पिलर नाही बनत ना, सिमेंट डायरेक्ट लावत नाहीत. तुम्हाला येता जाता कुठे पण दिसेल ते असं. पहिले ह्या छान लोखंडाच्या खूप उंच उंच जाड जाड अशा सळ्या वापरतात. जाड अशा सळ्या वापरतात, खूप जाड जाड. आणि मी मग बघितलं. त्याच्यामध्ये सिमेंट. बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी ते स्ट्रक्चर, बघितलं. है ना? हा, तर ते त्याला म्हणतात तुळया. ठीक आहे, काय झालं चिन्मय? 8 वाजले. 8 वाजले. बाळगव्यास म्हणजे काय? काय? हा? बाळगाव्यास. जवळ ठेवण्यास. बाळगणे. बाळगणे म्हणजे जवळ ठेवणे. कुठं आलाय रे? मॅम ते लास्ट प्रेमभाव. प्रेमभाव. जे प्रेमभाव वाटायला नको का? प्रेम वाटायला नको का आपल्या मातृभूमीबद्दल? पण ना आता काय या मुलांपुढे बोलायचं, इतक्या चुका आहेत या धड्यामध्ये. बरोबर. हो, आपण एक काम सगळीकडे करू. फुलस्टॉपच्या जागी हेच वापरलंय, उद्गारवाचक चिन्ह. तुम्ही काय दूध मुलं दही तरी करणार खाता, खरंच. लक्षात बघा ना, आलेच कुठेही असेल. फुलस्टॉप नाही, सगळीकडे उद्गारवाचक चिन्ह आहेत. त्यांनी मला वाटतं बोलण्याच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे तरी तो. पण उद्गारवाचक चिन्ह कसं काय, आणि काय छापतात आणि काय करतात खरंच. चालेल, चला आपण आता असं करूया. प्रश्न उत्तर तुम्ही. 8 वाजले मॅडम, 8:15 झाले, 8:10 व्हायला झाले. मलाही बंद करूया. हा, चालेल. आता तुम्ही हे मोठी मुलं झाली आहेत, ते लिहून आणतील. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा, रविवारपर्यंत पाठवून टाका. काय 5च आहे. पाठवते प्रश्न, मी पाठवते. ठीक आहे, किंवा आणि मी 5च आहेत. हा, मॅडम गृहपाठ लिहून द्याल मग. चालेल, 5 हो. प्रश्नांची उत्तर सगळ्यांना लिहिता येईल ना? प्रश्नांची उत्तरं लिहा. दॅट्स इट, जास्त नको. जास्त तेवढं नको. नको. हो. हा, ठीक आहे, भेटूया पुढच्या शुक्रवारी. हा, शुभरात्री मॅम. शुभरात्री सगळ्यांना. चिन्मयला चला. भूक लागली फार. चिन्मयला फार भूक लागली. सगळ्यांनाच लक्षात राहिलं. धडा छान इंटरेस्टिंग होता ना, त्यामुळे छान वाटलं, वाचताना पण छान वाटलं. पण ठीक आहे, चालेल. हा, बघा चला, बघा, भेट. तुम्ही बघा सगळे काय काय येतात प्रश्न उत्तर लिहून. जेवढी येतात तेवढी लिहा, बाकीची घेऊ आपण वर्गात. हा,
येतील सगळ्यांनाच ठीक आहे, येतील. सोपं आहे कारण धडाच सोपं आहे. आता तुम्ही फळांची नावं फुलांची नावं ऑलरेडी किती वेळा लिहून झालीत, तेच तर विचारलंय सगळं, होय की नाही? नाही, धड्यातलं सगळं विचारलंय, त्यामुळे वाचा आणि करा उत्तर. ठीक आहे, चला भेटूया मॅडम. बंद. येस येस, चला शुभरात्री एंड करते सगळ्यांना. मी. हो, एंड करते म्हटलं मीटिंग. एंड करा. हो, करा. बाय, गुड शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.